राजमान ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सरस स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली BS6 स्प्लेंडर प्लस गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी जागेवर लावून कामाला सुरुवात केली आणि ड्रेन बोल्ट खोलून इंजिन ऑइल ड्रेन करून घेतले. त्यानंतर साईड पॅनल खोलून एअर फिल्टर बॉक्स खोलून घेतला आणि एअर फिल्टर पण बाजूला काढून घेतला. बघतोय तर काय, तो पूर्णपणे चोकअप झालेला. लगेच काढलेला ड्रेन बोल्ट क्लीन करून घेतला आणि फिटिंग करून आवळून घेतला. त्यानंतर काढलेल्या एअर फिल्टरला पूर्णपणे एअर मारून क्लीन करून घेतला आणि लगेच फिटिंग पण करून घेतला. एअर फिल्टर बॉक्स लावून घेऊन आवळून घेतला आणि साईड पॅनल पण लावून घेतले. त्यानंतर इंजिन ऑइल घातले आणि ऑइल कॅप पण बसवून घेतली आणि लगेच समोरील बाजूने वायझरची नटे काढून वायझर खोलून बाजूला करून घेतली आणि जुन्या खराब झालेली स्पीडोमीटर केबल काढून घेऊन बाजूला काढून घेतली. लगेच नवीन केबल घेऊन तिला जुन्या केबल बरोबर लावून लांबी चेक केली आणि वरील बाजूने स्पीडोमीटरला लावून घेतली. त्यानंतर तिला तिच्या जागेवरून घेऊन चाकाकडील बाजूला बसवून घेतली आणि चाक फिरवून तिचे वर्किंग चेक केले. वर्किंग ओके आहे म्हटल्यानंतर काढलेले वायझर बसवून आवळून घेतले आणि ट्रायलसाठी गाडी बाहेर घेऊन ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.